आज मी पहिल्यांदाच व्हेज बिर्याणी बनवली होती आणि दिसायला आणि टेस्टला छान झाली होती. पण त्यामध्ये ना 2 गोष्टींची कमी होती. कोणत्या ते मी पुढं सांगतेच. त्याआधी पहा मी इथं बिर्याणी बनवण्यासाठी ना सगळ्या भाज्या चिरून घेतल्या जेवढ्या माझ्याकडे होत्या तेवढ्या. आणि आज मी ठरवलं होतं की मसाले भाताऐवजी ना आपण बिर्याणीच बनवूया. मग काय YouTubeवरती आणि Instagramवरती बिर्याणीचे 1760 व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर शेवटी मी माझ्या मनानेच बिर्याणी बनवायला घेतली. तर सगळ्या भाज्या चिरून स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये ना दही टाकलं, आलं लसूणची पेस्ट टाकली, त्यानंतर बिर्याणी मसाला, मिरची पावडर, धना पावडर, हळद हे सगळं टाकून घेतलं, मीठ टाकलं चवीनुसार आणि छान अशा ह्या भाज्यांना मिक्स करून बाजूला ठेवून दिल्या. तांदूळ पण मी ना पाण्यात भिजायला ठेवला होता. तर हा बासमती तांदूळ आहे बिर्याणीचा. तर हा पाण्यात भिजला ना की लवकर शिजतो, त्यामुळे पाण्यातच ठेवला होता जरा वेळ. इकडं कढईमध्ये ना पाण्याला खळखळ उकळी आली की त्यामध्ये तांदूळ टाकायचा, म्हणजे पटकन शिजतो. केशरसुद्धा मी आज घेऊन आलेले होते आणि ते पण मी इथं दुधामध्ये टाकलं. जेव्हा मी नॉनव्हेज खायचे ना तेव्हा मी एकदा बिर्याणी बनवलेली होती, तेव्हा खूप छान झाली. पण जेव्हापासून मी नॉनव्हेज सोडून दिले ना तेव्हापासून घरामध्ये कोणतीच बिर्याणी बनलेली नव्हती. पण यावेळी ना मी ठरवलेलं होतं की मस्त अशी व्हेज बिर्याणी ना बनवून पाहूया. दरवेळेस मसाले भात खाण्यापेक्षा ना कधी कधी मस्त अशी व्हेज बिर्याणी पण बनवत जाऊया. आणि इथं कांदा आणि टोमॅटोची प्युरी न करताच मी इथं ना डायरेक्ट कांदा आणि टोमॅटो परतला होता आणि त्यामध्ये भाज्या टाकल्या होत्या. मीडियम गॅसवरती ह्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या शिजवून घेतल्या. आणि ह्या कढई ना खूप लागते खाली, म्हणून ना दुसऱ्या कढईमध्ये तूप लावून घेतलं आणि मग बिर्याणीचं लेअरिंग केलं. आणि पुदिना नव्हता म्हणून नुसतीच कोथिंबीर टाकून आणि हे जे होतं केशरचं दूध ते टाकून घेतलं आणि मस्त असं 10 मिनटं गॅसवरती ठेवली. तर आता यात काय 2 गोष्टी बिघडल्या होत्या ना ते सांगते. बिर्याणी थोडीशी कमी तिखट झाली होती आणि बिर्याणीला कलर आला नव्हता. तर ह्या 2 गोष्टी सोडल्या तर बिर्याणी मात्र एकच नंबर झालेली होती. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.